हाय हॅलो नमस्कार. मी अनुराधा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते अनुराधा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही दोघंही गेलो होतो वैरण आणण्यासाठी, शेळ्यांना, गाईंना, म्हशीला. तर इथे वैरण घेऊन आले आणि मग बसले होते ब्लाऊज कट करण्यासाठी. मेन फॅब्रिक कसं वरती ठेवून एक एक ब्लाऊज कट करण्यापेक्षा म्हटलं पहिल्यांदा तिन्ही अस्तर एकदाच कट करून घ्यावे. तर एकावर एक असे तिन्ही अस्तर ठेवून दिले होते आणि पेपर कटिंग करून ठेवले होते, ते जोडत होते आणि अस्तर कट करून व्यवस्थित. कसं होतं आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करायला घेतले की एक एकच ब्लाऊज शिवण्यात येतो आहे. म्हटलं जाऊ दे, जसं होईल तसं शिवायचं आहे, तर अस्तरच कट करून घ्यावे. तर बघा इथे तिने अस्तर मी कट करून घेतले आणि हे आहे त्याचं मेन फॅब्रिक, मेन ब्लाऊज. तर म्हटलं आधी हे करून घ्यावं, पण 6 वाजले होते, ते कट करून घ्यायचे होते. म्हटलं आता गाईंना, म्हशीला आंबवणं द्यावं. पेंड, भरडा असं सगळं हे असतं गाईच्या आंबवण्यामध्ये. तर त्यांना ठेवून घेतलं. आणि कसं होतं आहे, संध्याकाळच्या टायमिंगला उजेड आहे, आता दिवस मोठं होत चाललं आहे आणि उजेड आहे म्हणून जर आतमध्येच घरात बसलं की मग नंतर ना घरामध्ये सगळी बाहेरची कामं करून आवरून घरामध्ये यायला ना कमीत कमी 7:30 वाजतात. आणि नंतर जेवण बनवून हे खूप उशीर होतो आहे, मग जेवण बनवून झोपायला. तर म्हटलं चला आता 6:30 वाजलेत, तर म्हशीचं दूध काढून घ्यावं. नंतर शेळ्या बांधायच्या, कोकरं कोंडायची, हे सगळं सुरूच होतं, कोंबड्या कोंडायच्या. तर हे असतं असं गावाकडचं रुटीन. संध्याकाळचं दूध काढण्याचं म्हशीचं माझ्याकडेच असतं. तर इथं माझं सुरू होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं वाटलं माझं रुटीन तेही नक्की सांगा. चलो बाय बाय.